जय शिवराय मित्रांनो. रविवारची सुंदर अशी पहाट, एक छानसं सनराईज आणि त्यामध्येच आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत एक नवीन वॉटरफॉल ट्रेक विथ माय फर्स्ट हिरो एक्सपल्स ग्रुप राईड प्लॅन. येस, तुम्ही बरोबर ऐकलेलं आहे. आपण पहिल्यांदाच एक ग्रुप राईड एक्सपल्ससोबत करत आहोत. एरवी तर मी नेहमी सोलो जात असतो, पण यावेळेला मला आपल्या वसई विरारमध्ये काही एक्सपल्स लोकांचा ग्रुप भेटला होता. सगळेच स्ट्रेंजर होते. आताला आमची एक छान अशी मैत्री झालेली आहे. आमचा पूर्ण एक ग्रुप क्रिएट झालेला आहे. या संपूर्ण ट्रेकबद्दल मी आता एक डिटेल इन्फॉर्मेशन देणारच आहे की ह्याच्यामध्ये आम्हाला किती मजा आली, आम्ही रायडिंगमध्ये काय काय एक्सपिरियन्स फेसेस केले, किती मजा केली, किती एक्सपिरियन्स शेअर केले. तुर्तास एक जनरल इन्फॉर्मेशन देऊन देतो. आम्ही टोटल 6 एक्सपल्स रायडर्स होतो. त्यामध्ये 5 एक्सपल्स तर व्हाईट अँड ब्लू कॉम्बिनेशनमधल्या अतिशय सुंदर दिसत आणि त्यामध्ये अतिशय छान अशी एक रेड एक्सपल्स देखील होती. सुरुवात आम्ही केली होती मनोर मार्गे जाण्यासाठी. आम्ही चाललो होतो काळमांडवी वॉटरफॉलला. सनराईज सकाळी 5 वाजता आम्ही एक राईड स्टार्ट केली होती आणि मनोरमध्ये छान असे सनराईज व्ह्यू एन्जॉय करत करत अतिशय सुंदर अशा गणेश घाटातून राईड करत खूप सारे फोटोग्राफ्स, खूप साऱ्या मेमरीज, खूप साऱ्या गोष्टी शेअर करत, रायडिंग एक्सपिरियन्स शेअर करत, गाईड करत, एकमेकांना सपोर्ट करत, मजा करत असा हा सर्व वेड्या लोकांचा ग्रुप एका ठिकाणावर निघाला होता. अर्थातच ते वसई असं ठिकाण होतं आणि आम्ही चाललो होतो कालमांडवीला, जे जव्हार तालुक्यात आहे, सिटी ऑफ वॉटरफॉल्समध्ये. सोबत खूप सारे असे आम्ही एन्जॉयमेंट्स केले होते. सगळ्यांची नावं माझ्यासाठी अनोळखी होती. सगळ्यांच्या गाड्यांचे एक्सपिरियन्स, त्यांचे रायडिंग एक्सपिरियन्स, त्यांचे मॉडिफिकेशन एक्सपिरियन्स हे सर्वच वेगळे होते. रायडिंग ग्रुप्स 2-3 जणं तर पूर्ण गिअरअप आले होते. आम्ही नॉर्मलच गेलो होतो. सगळ्या बाईक्सचं विशेष महत्त्व म्हणजे काहीकांनी आपल्या एक्झॉस्टमध्ये मॉडिफिकेशन केलं होतं, काहीकांनी क्रॅश गार्डमध्ये मॉडिफिकेशन केलं होतं, काहीकांनी हेल्मेट्समध्ये मॉडिफिकेशन केलं होतं. नवीन गोप्रोवाले मित्र भेटले, Insta360वाले मित्र भेटले आणि ऑफकोर्स आपली सुंदर अशी पेगासस जी या राईडला लीड करत होती. माझा रायडिंग एक्सपिरियन्स जास्त असल्याकारणाने सगळ्यांनी सांगितलं की दादा तू लीड कर. गणेश घाटातून जात असताना तिकडचे सुंदर असे कर्व्स मी आधीच्या व्हिडिओजमध्ये देखील सांगितलं होतं. आपल्या त्र्यंबकेश्वर राईडमध्ये, हम्पी राईडमध्ये जेव्हा मी या घाटातून जात होतो, हा अतिशय सुंदर असा रोड आहे, अतिशय सुंदर असे कर्व्स आहेत. इकडे ॲडव्हेंचर बाईक घेऊन किंवा स्पोर्ट्स बाईक घेऊन तुम्हाला कॉर्नरिंग करण्यासाठी, ॲडव्हेंचर्स करण्यासाठी, प्रॉपर रायडिंग करण्यासाठी, सोलो राईड्स असतील किंवा पिलियन सीट्स, ग्रुप सीट्स राईड जरी असतील तरी देखील तुम्हाला खूप छान अशी मजा येते. इथला रोड हा अतिशय सुंदर आहे. कालमांडवीला जाण्यासाठी आम्ही जव्हार रूट फायनलाईज केला होता, ज्याच्यामध्ये आम्ही मनोर मार्गे, नंतर गणेश घाट आणि गणेश घाटातून जव्हार तालुक्यातून एक राईट साईडला एक टर्न येतो, तिथून 3 किलोमीटरच्या अंतरावरती डायरेक्ट आपल्याला काळमांडवी वॉटरफॉल हा एक्सप्लोअर करता येतो. जात असतानाच खूप छान असे गोप्रोसचे आम्हाला व्हिडिओज भेटले होते. सगळेजण गोप्रोचा व्हिडिओ काढण्यासाठी आतुर झाले होते. कॉर्नरिंगला सगळ्यांना खूपच मजा येत होती. मीच फक्त याआधी या रोडवरून गेलो होतो, त्यामुळे मी राईड लीड करत होतो. माझ्या व्हिडिओ तशा पेगासससोबतच्या कमी आहेत, बट बाकीच्या ग्रुप्सने खूप मजा केलेली आहे. सर्वच लोकांनी मजा केलेली आहेत. पिलियन सीट्सने खूप छान असे व्हिडिओ देखील काढलेले आहेत. रोड ॲडव्हेंचर्समध्ये सनराईजवाल्या व्हिडिओज, दोन्ही बाजूला झाडं असताना एक क्लोझिनेसवाला व्हिडिओ आणि सगळ्यांची ऑलमोस्ट 60-70 अशी सेफर राईड करत असताना खूप छान असे व्हिडिओज आलेले आहेत. काळमांडवी धबधबा हा तसा तर खूप प्रचलित सध्या झालेला आहे. तो मागल्या वर्षीच एक्सप्लोअर करण्यात आला होता. इंस्टाग्राम रील्सवरून तो व्हायरल देखील झाला होता. त्यामुळे एक शॉर्ट राईड ब्रेकफास्ट करण्याचा आमचा प्लॅन होता, बट सडनली असं झालं की चला ठीक आहे, आता जमलोच आहोत तर मग थोडंसं लाँग राईड टाईपमध्ये प्लॅन होऊन जाऊ दे. वसईपासून हा एक 100 किलोमीटर अंतरावरती आहे. मनोर मार्गे जर आपण आलात तर जव्हार तालुक्यामध्ये आपल्याला हा ऑन गुगल मॅप्स डायरेक्ट लोकेशन टाकलं तरी आपल्याला भेटून जातं. आणि ह्या संपूर्ण राईडमध्ये आम्ही आता केलेली मजा मी शेअर करणार आहोत. इथे ॲडव्हेंचर बाईक ह्या रोडवरती असण्याचं एक महत्त्वाचं आपल्याला ॲडव्हान्टेज असं असतं की ज्यावेळेला स्मूथ असा रोड येतो त्यावेळेला आपण ऑलमोस्ट 100पर्यंत बाईक पळवू शकतो. आणि जिथे ऑफ रोडिंग ॲडव्हेंचर्स आहेत, थोडे बहुत पॅचेस आहेत, काही खड्डे वगैरे आहेत रोडला छोटेफार, त्याच्यामध्ये पण आपली एक्सपल्स सगळ्यांच्या एकदम आरामात निघत होत्या. मनोज दादा, सूरज दादा, नंतर सोबतच आपला अद्वैत दादा, ठाण्याचा ऋतिक रोशन असं आम्ही त्याचं नाव ठेवलेलं आहे. त्याची रेड स्टोनर आहे, अतिशय प्रिय अशी बाईक आहे, खूपच सुंदर आहे.
त्यांच्यासोबत आम्ही मजा करत करत जात होतो. आणि वॉटरफॉल ट्रेक ह्यामध्ये एक्सप्लोअर करण्यासाठीचं आमचं जे डिसिजन होतं ते अतिशय उत्तम ठरलं, कारण वॉटरफॉल समर वेकेशनमध्ये किंवा समर आपण म्हणू शकतो की दिवसांमध्ये वॉटरफॉल हे खूप रेअर आहेत. पण जवळ असा एक तालुका आहे जिथे आपल्याला समर फुल वेकेशन्समध्ये देखील आपल्याला धबधबे मिळू शकतात आणि तिथे आपण जाऊन एन्जॉय करू शकतो. ऑफकोर्स लेस क्राऊडी असेल तर आपल्याला जास्त एन्जॉय करत येतो. आणि ही मागून येते आपली रेड स्टोनर फुल ऑन फायर मोडमध्ये. 2 महिन्यापूर्वीच ही गाडी घेतलेली आहे आणि खूप छान असा तिचा सध्यापर्यंतचा रिव्ह्यू आहे अद्वैतदादाच्या म्हणण्यानुसार. कॉर्नरिंगला, एक्स्ट्रा टर्न्सला, एजला, सॅडलिंग करताना अतिशय एक्सपिरियन्स ह्या लोकांचा कामी आला. आणि मी बॅक मिररवरून बघत होतो, सगळेजण खूप एन्जॉय करत व्हिडिओ करत येत होते. त्यामुळे मलाही हा ग्रुप लीड करण्यामध्ये खूप जास्त मजा आली. अतिशय सुव्यवस्थित आणि सुनियोजित पद्धतीने सर्वांनी ग्रुपमध्ये ह्या मला फॉलो केलं होतं आणि त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण चांगल्या पद्धतीने असं ही राईड कंप्लीट केली होती. आणि संडे वेकेशन असल्यामुळे आणि त्यामध्ये फर्स्ट ग्रुप राईड होत असल्याकारणाने सर्वजण खूप जास्त एक्सायटेड होते. सगळेजण तर एकमेकांसाठी स्ट्रेंजरच होते, पण त्यांचे रायडिंग एक्सपिरियन्स आणि नंतर हळूहळू आमची मैत्री वाढली. गाड्यांमध्ये ते कुठे कुठे फिरले होते, एक्सपर्ट्स त्यांनी कुठल्या ॲडव्हेंचर्सवरती नेले होते, कुठले कुठले ग्रुप ॲडव्हेंचर्स त्यांनी जॉईन केले होते, कुठले कुठले इव्हेंट्स त्यांनी जॉईन केले होते. अशा सर्व गोष्टी आम्ही शेअर करत एकमेकांसोबत खूप मजा करत पुढे जात होतो. आणि त्यामध्ये एक 70 ते 80चा किंवा कधीकधी 80 ते 100चा एक प्रॉपर मेंटेन स्पीड ठेवत आम्ही पूर्ण सेफ्टीसोबत ही ग्रुप राईड कंप्लीट केली होती. त्यामध्ये थोडंसं सगळ्यांना एक डाऊट होताच की ही राईड कशी होईल, केवढा वेळ लागेल, कुठे पोचू, कधी पोचू आणि कशा प्रकारे एन्जॉयमेंट करता येईल, सर्व काही व्यवस्थित तर होईल ना. पण असं करत असताना आम्ही मजा देखील खूप जास्त केलेली आहे राईडमध्ये. सॅडलिंगचे एक्सपिरियन्स लोकांनी शेअर केले होते आणि सॅडलचा व्हिडिओ जसा आपण सध्या पाहत आहोत, हे दादा खूप एक्सपर्ट होते सॅडलमध्ये, यांची तर मजाच आली होती. आणि असं सर्व करत असताना आम्ही पोचलो फायनली मनोर तालुक्यामध्ये. मनोर तालुक्यातून जात असताना जव्हारमध्ये आम्ही एक शूटिंग स्पॉटला थांबलो होतो. तिथे आम्ही छान असे पिक्स व्हिडिओज काढले होते. आणि ह्या घाटाबद्दल जसं मी सांगितलं होतं की हा अतिशय सुंदर सिटी ऑफ वॉटरफॉल्समधला हा सुंदर असा गणेशपुरी घाट आहे. आणि इथे जेवढे पण आपल्याला हे ब्लँक स्पॉट्स दिसत आहेत ना, जर आपण पावसाळ्यामध्ये ह्या घाटामध्ये आलो तर ह्या घाटावरती तसे तर खड्डे वगैरे खूप कमीच आहेत, त्यामुळे रायडिंगसाठी खूप छान एक्सपिरियन्स असतो. आणि जिथे जिथे आपल्याला टर्निंग स्पॉट्स भेटतो तिथे एक प्रत्येकी नवीन धबधबा आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे जर पावसाळ्यामध्ये जर आपण आलात तर हा मस्ट विजिट माळशेज सारखाच एक घाट आहे की आपण या, राईड घेऊन या, ग्रुपसोबत या किंवा सोलो या किंवा पिलियनसोबत या आणि जस्ट पार्क द बाईक्स आणि डू द एन्जॉयमेंट. असं करत करत सर्व मजा मस्ती करत असताना आम्ही फायनली काळमांडवी धबधब्याजवळ पोचलो. तिथे आम्ही ऑफिशियल पार्किंग आहे गाड्यांची, सध्या त्यांनी एक छान अशी प्लेस अवेलेबल करून दिलेली आहे. 30 to 40 रुपीज नॉर्मल डेला त्याची एंट्री आहे. आम्ही संडेला गेले असल्याकारणाने खूप जास्त रश होती, तरी समहाव आम्हाला बाईक पार्किंगसाठी जागा भेटली. आणि हा आमचा सर्व वेड्या लोकांचा ग्रुप आहे. आणि मनोजदादा, अद्वैतदादा आणि हा आपला सूरजदादा, हे तर खूपच वेगळी मंडळी आहेत, ठार वेडी मंडळी आहेत. ट्रेकला आपण स्टार्ट करूयात. ट्रेक करत असताना आपल्याला पार्किंगपासून काळमांडवी धबधब्याचा ऑफिशियल लोकेशनपासून जरा खाली उतरावं लागतं. एक 10 मिनटाचा हा डाऊन साईड ट्रेक असा आहे. थोड्या हाफवे अंतरावरती तिकडच्या प्रशासनाने पायऱ्यांची व्यवस्था केलेली आहे. त्यानंतर आपल्याला ऑफिशियल ट्रेकिंग करावी लागते. आणि असं करत करत असताना आपण फायनली या स्पॉटला पोचलेलो आहोत, ज्याचं नाव आहे काळमांडवी धबधबा. काळमांडवी धबधब्याची खास बात अशी आहे की ते फ्लो आणि पाण्याचा प्रेशर अतिशय उत्तम असा आहे. सेफ्टी प्रिकॉशन्समध्ये सध्या लोकांनी इथे डेप्थ जास्त असल्याकारणाने वॉटरफॉलच्या खाली इथे लाईफ जॅकेट्स वगैरे गावकऱ्यांनी प्रोव्हाइड केलेले आहेत. जे ट्रिम ऑर्गनायझर्स येतात किंवा ट्रेक ऑर्गनायझर्स येतात त्यांनी देखील इथे सेफ्टीचं छान असं एक सुनियोजन करून ठेवलेलं आहे. त्यामुळे जर आपण विकेंड्सला सॅटर्डे किंवा संडेला जर इकडे येत असाल तर आपल्याला विथ सेफ्टी हा संपूर्ण वॉटरफॉल एन्जॉय करता येतो. ऑफकोर्स आता हा खूप जास्त व्हायरल झालेला असल्याकारणाने इथे गर्दी आपल्याला पाहायलाच मिळते, पण वीकडेजमध्ये देखील आपण इथे येऊ शकता. काळमांडवी गावाच्या म्हणजे एंट्रन्सच्या गावाच्या इथेच आपल्याला एक छान असं स्पॉट भेटतं. त्यांचा दादाचं नाव पण पाठवून देतो मी, रितेश दादाचं. आणि त्यांच्याकडून आपल्याला जे लाईफ जॅकेट्स आहेत ते देखील अवेलेबल होऊन जातात.
इकडच्या मेन स्पॉटमध्ये काळमांडवी धबधबा हा आपल्या लेफ्ट साईडला आहे. हा राईट साईडचा एक असा छोटासा पॅच आहे जो फक्त पावसाळ्यामध्ये प्रवाहित होतो आणि जिथे आपण पाहू शकतो की वरच्या साईडला दोन्ही राईट आणि लेफ्ट साईडला जिथून गवत स्टार्ट होतं आहे त्याच्या खाली जो हार्ड स्टोन पॅच आहे हा स्टोन पॅच पावसाळ्यामध्ये पूर्ण भरलेला असतो. कमिंग बॅक टू द ट्रेक, गावकऱ्यांनी इथे ट्रेकच्या पाथमध्ये जिथे जिथे अडचणी आहेत तिथे छान अशा शिड्यांचा वापर केलेला आहे जेणेकरून पर्यटकांना इथे येण्यासाठी एक सुनियोजित असा पाथ निर्माण होईल. आणि असं करत असताना आपण एक डाऊन साईडला आलो होतो. सोबत काकड्यांचा कैऱ्यांचा छान असा आस्वाद घेत ह्या स्पॉटवरती पोचताना खूप जास्त मजा आली होती. ॲडव्हेंचरस तर आहे स्पॉट आणि आता आपण पाहूयात या स्पॉटवरती एक स्पॉटचा फायनल नजारा की हा धबधबा दिसतो कसा. सध्या समरचं एकदम पीक टाईम असल्यामुळे वॉटर फ्लो थोडा कमी झालेला आहे. जर आपण फेब्रुवारी मार्च या महिन्यामध्ये आलो तर आपल्याला हा फ्लो ऑफकोर्स जास्त भेटतो. पर्यटकांची तर इथे खूपच गर्दी होती. अनलिमिटेड ट्रेकर्स आणि बियॉन्ड ट्रेकर्स अशा 2 ट्रेकिंग कंपनीज इथे आल्या होत्या. हे देखील आपले मित्रच आहेत. अतिशय सुनियोजित आणि सुव्यवस्थितपणे त्यांनी ट्रेक ऑर्गनाईज केली होती. बट ऑफकोर्स इथे व्हायरल स्पॉट झाल्यामुळे बाहेरून देखील प्रायव्हेट जे म्हणू शकतो आपण पर्यटक आले होते त्यामुळे इथे गर्दी खूपच जास्त झाली होती. सगळेजण इथे थोडंसं स्कूबा ॲडव्हेंचर, थोडंसं क्लिफ जम्पिंग ॲडव्हेंचर्स असं सर्व एन्जॉय करत होते. आम्हाला मात्र इथे रश जास्त असल्याकारणाने आम्ही थोडा एक शांतीचा स्पॉट पकडला जो इथून काळमांडवीपासून एक 5 मिनटाच्या अंतरावरती आहे. जर काळमांडवी धबधब्यापासून आपण लेफ्ट घेऊन थोडं पुढे चालत गेलो तर आपल्याला हा स्पॉट भेटतो जिथे एवढा म्हणजे जास्त ॲडव्हेंचरस नाही आहे त्यामुळे लोकं कमी होती आणि आम्हाला बसायला तिथे थोडंसं चहा नाश्ता करायला वेळ मिळाला. सोबत सिनिक व्ह्यूज होते. सकाळी 5 वाजता आम्ही राईड स्टार्ट केली होती आणि एक 8:30च्या दरम्यान आम्ही स्पॉटला पोचलो होतो. इथे आम्ही तासभर एन्जॉयमेंट करायचं ठरवलं. बाजूची गर्दी पाहता थोडासा निवांत स्पॉटच आम्ही चूज केला. जसं आपण पाहू शकता हा थोडा 5 मिनटाच्या अंतरावरती एक शांत असा स्पॉट आहे आणि इथलं पाणी अतिशय सुंदर होतं. थंडगार अशा पाण्यामध्ये आम्ही सर्वांनी पाण्यामध्ये उतरून त्याची मजा घेतली आणि हा सिनिक व्ह्यू होता. मागून सनराईज होत होता. हलके उन्हाचे चटके लागत होते आम्हाला. बट ओव्हरऑल हा खूप छान एक्सपिरियन्स होता. पाण्यात उतरल्यानंतर तर बाप रे बाप मजाच आली आम्हाला. आणि स्पॉट अतिशय सुंदर आहे. ह्याच्या पुढे देखील आपण जाऊ शकतो पण गावकऱ्यांनी सेफ्टी रिगार्डिंगमध्ये हा पॉईंट जरा बंद केलेला आहे. इथपर्यंत आपल्याला ॲक्सेसिबल आहे. जर रश टायमिंग भेटला तर आपण ह्या स्पॉटमध्ये पाण्याचा आस्वाद घेऊ शकता, पोहण्याचा आस्वाद घेऊ शकता आणि खूप मजा येते या स्पॉटवरती. एवढी जास्त डेप्थ पण नाही आहे त्यामुळे आपण इथे सेफ्टी विदाऊट जे लाईफ जॅकेट देखील पाण्यात उतरू शकता. तासाभराच्या मजेनंतर आम्ही ठरवलं बॅक टू पवेलियन जाण्याचा विचार केला कारण राईड्स घेऊन आलो होतो त्यामुळे जास्त ऊन वाढायच्या आधीच आम्हाला रिटर्न देखील जायचं होतं. तोपर्यंत पर्यटकांची गर्दी देखील खूप जास्त वाढत होती आणि हे छोटेसं मित्र आपल्याला भेटलेलं आहे. मोठा गांडूळ किंवा साप ह्याच्यामध्ये आम्हाला कन्फ्युजन होतं. फायनली ते कन्फर्म झालं की हा गांडूळच आहे आणि नंतर लोकांकडे पाहता असं वाटलं की बाबा जरा जपूनच, कारण इकडे जंगलाच्या परिसरामध्ये जंगली श्वापद तर आहेतच, सरपटणारे प्राणी देखील आहेत. सो जेव्हा आपण पर्यटनासाठी अशा ठिकाणी जाल त्यावेळेला काळजी घ्या. क्लिफ जम्पिंगचे एक्सपिरियन्स आणि क्लिफ जम्पिंग करत करत आम्ही खूप एन्जॉय केलं. लोकं देखील क्लिफ जम्पिंगचा इथे आस्वाद घेतात. इथे डेप्थ जी आहे पाण्याची वॉटरफॉल खाली ती ऑलमोस्ट 15 ते 20 फुटाची आहे त्यामुळे लाईफ जॅकेट घालूनच आपण जम्प करावी असं मी तुम्हाला सजेस्ट करेन आणि ह्यामध्ये खूप जास्त मजा येते. जर आपण ट्रेकिंग कंपनीसोबत जात असाल तर वेल अँड गुड. जरी आपण एकटं जरी जायचा विचार केला तरी प्रथम गावकऱ्यांशी आपण कॉन्टॅक्ट करा. लाईफ सेफ्टी ही ॲटमोस्ट पोझिशनवरती ठेवून आपण या स्पॉटला पूर्णपणे एन्जॉय करू शकतो. स्पॉट एन्जॉय केल्यानंतर परत हा जसा आपण 10 मिनटाचा डाऊन साईड ट्रेक केला होता तसाच हा परत अपसाईड जाण्यासाठी 10 मिनटाचा परत ट्रेक आहे. दमलो असल्याकारणाने वरती चढणं खूप मुश्किल होत होतं आणि दम देखील लागत होता. सोबत ऊन देखील वाढलं होतं. सकाळी 10:30 वाजले होते. असं करत करत आम्ही परत एकदा आमचा रायडिंग जो ग्रुप आहे त्याच्याला जॉईन केलं आणि आमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. काळमांडवी धबधबा हा अतिशय छान असा सुंदर स्पॉट आहे जव्हार तालुका सिटी ऑफ वॉटरफॉल्समध्ये. मी रिकमेंड करेन की आपण यांना नक्कीच या स्पॉटला व्हिजिट करा. विथ सेफ्टी हा स्पॉट आपण एन्जॉय करा आणि खूप सारी मजा करून चांगल्या आठवणींसोबत आपली लाईफ एन्जॉय करा. दर विकेंडला आपण एक नवीन ट्रेक आता एक्सप्लोअर करणारच आहोत. तुर्तास आपली रजा घेतो आणि जय शिवराय. धन्यवाद.